दरम्यान आमदार सुरेश धस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झालेले आहे। क्या हुआ तेरा वादा म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे की आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करतायत, मग गृह खातं झोपा काढतायत का, असा सवाल विचारण्यात आलाय। निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचं गृह खात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी उपस्थित केला। दरम्यान अमोल मिटकरींनी सुद्धा सुरेश धस यांच्या वक्तव्यावरून समाचार घेतलेला आहे। तर आपण बघूयात ट्विटरच्या माध्यमातून कशा पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते हे सवाल करताना दिसून येत आहेत। सुरेश धस यांनी आधी तर काही सवाल विचारलेले होते, अजितदादांवर टीका केली होती, त्यावर सूरज चव्हाण यांनी असं उत्तर दिले। संतोष देशमुख त्यावरून आमदार सुरेश अण्णा धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत असं सूरज चव्हाण म्हणतायत। तर आरोपी स्वतः आत्मसमर्पण करतायत, मग गृह खातं झोपा काढतंय का, असा सवाल त्यांनी विचारला। तर निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृह खात्यावर गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का, असाही सवाल सूरज चव्हाण यांनी केला। फडणवीस साहेब यांना विनंती आहे, सुरेश धस यांना आवरावं, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत, असंही सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। विनाकारण अजितदादांना या प्रकरणामध्ये बदनाम करण्याचं काम केलं तर जशास तसं उत्तर आम्ही देऊ, असा इशारा सुद्धा सूरज चव्हाण यांनी दिला। दरम्यान अमोल मिटकरींनी हे ट्विट केलं आहे। देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य केलं असं म्हणत अमोल मिटकरी यांनीही या ठिकाणी फडणवीस यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे। आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय। राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमक होताना दिसून येत आहेत। सुरेश धस काही दिवसांपासून राष्ट्रवादीवर टीका करताना दिसत आहेत। महायुतीमधलेच हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत। आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच। अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं? अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।